नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू एक आजोबांची तुझी गोष्ट सांगत होतास, ती काय झालेली आजोबांबरोबर? आजोबांचं असं होतं ना की आजोबा माझे फार्मर होते. ठीक आहे. तो लेट नाईट वगैरे असे घरी यायचे आणि तुला तर माहितीच आहे की आपल्या कोकणामध्ये बेसिकली जत्रा वगैरे असतात ते लेट नाईट चालतात, 2-2, 3-3 वाजेपर्यंत, काय काय सकाळपर्यंत पण चालतात. ओके, नाटक वगैरे असेल तर. बरोबर. तर आजोबा तिथून आय थिंक सो येत होते घरी, आणि घरी येताना त्यांना काहीतरी झपाटलं तर ते एका कुठच्या तरी झाडावर जाऊन बसले. ते नॉर्मली आय थिंक सो 2 ते 3 दिवस झाडावरच होते. आम्ही म्हणजे माझी आजी वगैरे त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते भेटलेच नाही. बट मग ते असं कुठच्या तरी देवाकडे गेले. त्यांनी तिथे नारळ वगैरे ठेवला आणि त्यांना सांगितलं की असा असा माणूस आहे की म्हणजे भेटत नाही आहे, तर ते कुठे तर तू हे कर. तर ते ऑटोमॅटिकली नेक्स्ट डे ते घरी आले आणि मग ते असं बोलत होते की मी तुम्हाला बघू शकत होतो तुम्ही कुठे जाताय, काय करताय, पण तुम्ही मला बघू शकत नव्हता. आणि ते पण असं घराच्या आजूबाजूच्याच झाडावर होते लपून बसलेले. बापरे, हे एकदा आहे ना, म्हणजे मी माझ्या मित्राकडून पण ऐकत होतो गोष्ट. जो अंबिकेश म्हणून मित्र आहे, त्याच्याबरोबर झालेले हे. तर त्याची जी आजी आहे ना, म्हणजे त्यांच्या गावी कोकणात, ते लोक कोकणातलाच आहेत पण. तर झालं असं होतं ना की त्याची आजी होती ना, तर ती पण एकदा शेतात वगैरे गेलेली, म्हणजे जे रानात वगैरे जातात ना, रानात वगैरे जाऊन काम वगैरे करून असायची. एक दिवशी काय झालं की ती आजी अचानक गायब झाली. घरी होती, काम करू संध्याकाळच्या वेळी, आणि माहिती नाही अचानकच कुठे गेली, काय गेली माहिती नाही. त्यांनी रात्रभर वाट बघितली की येईल येईल येईल, रात्रभर आली नाही. मग त्या लोकांनी शोध चालू केला की बाबा कुठे आहे, काय आहे, शोधायला गावातले वगैरे घरातले लोक गेले रानात वगैरे, कुठेच नाही सापडली. आणि त्यांनी इथे तिथे सर्वीकडे शोधलं. आता घरचं कोण म्हातारा माणूस जातं तर ऑब्व्हियसली तेच तसंच झालं. त्याला इथे तिथे सगळीकडे शोधलं, पोलीस कंप्लेंटही केली. तर 3 दिवस ती आजी काही आलीच नाही. तिसऱ्या दिवशी त्या आजीला जो गावातला एक माणूस होता रानात गेलेला, आजीला त्याने रानात बघितलं आणि ती पूर्ण नग्न अवस्थेत, कपडे वगैरे काहीच नव्हते, तिथे होती आणि ती बेशुद्ध पडलेली तिथे. आणि तिच्या हातात एक पाण्याची बॉटल, म्हणजे हे असते ना मोठी पाणी असतो ना, त्याची बाटली होती बाजूला, बस तेवढंच. जेव्हा त्यांच्या घरातले सर्व लोक गेले रानात वगैरे आणि आजीला परत घरी आणलं ना, शुद्धीत वगैरे आल्या, मग विचारलं त्यांना, तर त्यांचं असं होतं की मला काही म्हणजे समजलंच नाही. म्हणजे संध्याकाळ झाली, मी देवपूजा वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर मी स्वतःहूनच, मला असं वाटलं की मला कोणतरी बोलवतंय, आणि तिथे गेली. आणि मग तिथे जाऊन ती 3 दिवस झाडाला लटकून होती. ती बोलते मला तुम्ही स्पष्ट दिसत, जसं तू बोललास ना, तिला कळत होतं ती इथे आणि ती आवाज देण्याचा प्रयत्नही करत होती, बोलवण्याचा प्रयत्न करत होती की मी तुम्हाला बोलवतो पण तुम्हाला काय ऐकलं. हा, त्यांचं पण तेच झालेलं की ती बोलवते, आवाज देते लोकांना, खाली जाताना लोक दिसत आहेत, पण ते कोण ऐकतच नाहीये. आणि काय माहिती काय होतं, बेबी शिक्षा होती काय होतं, पण जातेवेळी तिने एक पाण्याची बॉटल नेलेली सोबत. म्हणजे तिला काय शुद्ध नव्हती, पण ती हिप्नॉटिझम वगैरे असतं ना, तसं झालं की ती एक वेगळ्याच झोनमध्ये गेली, पण जाते ती पाण्याची बॉटल वगैरे नेली. तसं होतं. तर काय माहिती काय होतं, पण तिसऱ्या दिवशी परत आली. आणि तसं तर ते सेम गोष्ट होती. आता असं म्हटलं, आता तुम्ही ह्याला विचारलंय काय पण पकवू नको, ते बोलते माझ्या घरी विचार कोणाला, पण तसंच झालेलं. आणि आजी का म्हणून अशी जाईल आणि अशा अवस्थेत का तिथे राहील? आता जी मुलं वगैरे असतील ते मस्करी करतील, मुलं जे असतात ना, मी हे बघितलं, मी ते बघितलं, मी असं, ते खोटं बोलतील. पण हे घरी अशी सिच्युएशन कोण कशाला बनवेल खोटं. आता जे झालं आमच्यावर ते आम्हाला माहिती आहे. तर मी तसंच काय तुझ्या आजोबांबरोबरही झालं असेल? माझ्या आजोबांचा असे एक्सपिरियन्स आहेत की त्यांनी, जे आपण बोलतो की महाराष्ट्रामध्ये लेजेंडरी भूत आहेत, म्हणजे मान कापा वगैरे, त्यांना लेजेंडरी असं बोललं जातं. खूप अर्बन लेजेंड्स आहेत ते. सो ते त्यांना पण दिसायचे आणि आय थिंक सो तो असा धावत येत होता रस्त्यावरून. सो माझ्या आजोबांनी त्यांना बघून कॅक्टसच्या फेन्समध्ये उडी मारली आहे त्यांना बघून. ठीक आहे. सो ते बोलले की त्याच्या लूपमध्ये मी आलो असतो तर आज मी पण त्याच्यासारखा असतो किंवा काय असतं, आज मी असतो किंवा नसतो माहिती नाही. ही जी पुढची गोष्ट आहे ना, ती माझ्या भावाच्या रिलेटेड आहे, जो सायकलिस्ट होता. सो तो पूर्ण ऑल ओव्हर इंडिया तो सायकलनी ट्रॅव्हल केलेला, फिरायचा वगैरे. आणि तो मग असं साऊथला जात होता, कन्नूरला आय थिंक सो. कधीची गोष्ट आहे?
2-3 वर्ष झाली असणार याला. 21-22. हां 21-20चा. आणि त्या टायमाला आय थिंक सो रेनी सीझन होता. तो मग असा साऊथला जात होता आणि तो तिथून त्याचं सगळं झालं, तो घरी रिटर्न येत होता. तर रात्रीचा काळोख झालेला. तर तो बोलला की आता एवढा काळोखात मी सायकल कुठे चालवणार. तो आणि त्याची सवय होती की तो कुठे पण त्याने हॉल्ट घेतला ना तर तो सायकल आपली स्वतः डिसमेंटल करायची आणि रूममध्ये ठेवायचा आणि परत सकाळी जाताना जॉईन करून घरी येऊन जायचा सायकल चालवायला. सो तो त्याने एक असा हॉटेल बघितला, धाबा टाईप, जिथे मिनिमम रेंजमध्ये राहायला भेटेल असं. तर तो जेवला वगैरे, तिथे जाऊन झोपला त्या धाब्यामध्ये आणि झोपला. तर तो असं झोपेत बडबडायला लागला की मी लहान पोराबरोबर बोलतो, असं लहान पोरीबरोबर. तो बडबडता बडबडता मग त्याला असं अचानकमध्ये क्लिक झालं की मी कोणावर बोलतो, मी त्या रूममध्ये एकटा आहे. ठीक आहे. सो ते उठला. तो ना उठायच्या अगोदर तो बोलला की कौन है तू, किधर से आई हो, अंदर कहाँ से आई हो. सो तो जो व्हॉइस होता ना तो लहान मग त्याला पोरीचा. झोपेत असं वाटतं की त्याच्याबरोबर कोणतरी बोलतंय. हां, लहान पोरं तसं, म्हणजे त्याला असे लहान पोरं आवडतात खूप खेळायला वगैरे. तर त्याला असं वाटत होतं की त्याच्या रूममध्ये कोणतरी लहान पोरगी असं खेळते करून. ठीक आहे. सो तो म्हणजे असं बोलता बोलता त्याला क्लिक झालं की मी ह्या रूममध्ये तर मी एकटा आहे, तर हे लहान पोरगी खेळते कोण आहे माझ्या रूममध्ये. ठीक आहे. म्हणजे त्याच्या अगोदर त्याने तिला क्वेश्चन करायचं होतं, तिच्यावरती बोलत वगैरे पण होती, इंटरॅक्ट पण करत होती. बट जसं त्याने विचारलं ना की आहेस कोण तू, अचानकमध्ये तू आतमध्ये कशी आलीस. तर त्याच्यानंतर त्यांनी असं उठून बघितलं तर रूमच्या असं कॉर्नरमध्ये ती अशी पोरगी, लहान पोरगी अशी उभी आहे आणि त्याच्याकडे बघते आहे. मग तो बोलतो माझ्यामध्ये तेव्हा काय हिंमत आली काय माहिती नाही, मी उठलो, तिचा हात पकडला आणि दरवाजाच्या बाहेर काढलं. ठीक आहे. दरवाजाच्या बाहेर काढलं आणि येऊन मी झोपलो. फक्त मी एवढंच बोललो की देवा आजची रात्र कशी पण जाऊ दे, बाकी मी उद्या सकाळी बघीन. ठीक आहे. बट त्याच्यानंतर तो सकाळी उठला वगैरे, तो तिथून निघाला. बट त्याच्या मागची स्टोरी अशी होती की ते जंगल वगैरे, जंगल साईड पडतं ते पूर्ण, रान आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये एक असा छोटा धाबा होता, ट्रक्स वगैरे जिकडे उभे राहतात तिकडे. तर त्याच्या मागची बॅक स्टोरी अशी होती की खूप अगोदर तिकडे कोणीतरी त्या लहान मुलीचा असं रेप वगैरे करून टाकलेलं. सो तिची सोल तिकडे होती, फिरत होती. तिची आतपासून तिकडे भटकत होती. हां, भटकत होती. सो ते त्याची आणि ती बॅक. त्याच्याशी बोलत होती. हां, ती त्याच्याशी बोलत होती. पण तिने म्हणजे त्याला काय एवढा हार्म वगैरे झालं नाही. बट तो त्याच्यामध्ये तो बोलतो की मला अजून पण कळत नाही की जर ती खरोखरची लहान मुलगी असेल, ठीक आहे, मग ती माझ्या रूममध्ये कशी आली. बोलतो मी तिचा हात पण पकडला आणि बाहेर काढला, मला ती पूर्ण सेन्स झाली हाताला. पण ती आली कशी रूममध्ये. कोणतरी बोलायला पाहिजे होतं ना, की शोधायला तरी कमीत कमी पाहिजे होतं हॉटेलमध्ये की माझी पोरगी तुमच्या रूममध्ये आहे की काय नाही काय. ते पण नाही कोण. म्हणजे ह्याला झोपून तर 2-2.5 तास झालेल्या हॉटेलमध्ये येऊन रूममध्ये. बट कोण आता 2-2.5 तास लहान मुलगी नाही आहे कोणावर तरी, तर कोण पण असं टेन्शनमध्ये येणार. बट कोण शोधायला पण नाही आलं आणि ह्यानी तिला असं हात पकडून बाहेर पण काढलं आहे. सो तो तेच ह्याच्यामध्ये होता की नक्की हे झालं काय. मग नंतर त्याने अशी बॅक स्टोरी वगैरे त्यांनी एन्क्वायरी वगैरे केली, तेव्हा त्याला कळलं की हे असं असं म्हणजे त्या रेप वगैरे झालेला त्या लहान मुलीचा म्हणून. बापरे. आणि एक चेन्नईची काय गोष्ट होती ती. चेन्नईची असं होतं की आम्ही कॉलेजच्या थ्रू इंडस्ट्रियल व्हिजिटला जायचो. ओके. सो चेन्नईला आम्ही गेलेलो. म्हणजे आम्ही 4-5 मित्र होतो, आमचा ग्रुप आहे 7-8 जणांचा. तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये खेळत होतो आणि आय थिंक सुद्धा आमचा फर्स्ट इयरच होता IVचा. तर स्विमिंग पूल वगैरेमध्ये खेळून आलो आणि आमच्याबरोबरचे जे फिमेल फ्रेंड्स होते त्यांचे ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये मेल फिमेल लोकांना वेगळं ठेवलेलं असतात. बट त्याच्यामध्ये थोडं माझ्या एका मित्राला लागलेलं पायाला स्विमिंग पूलमध्ये. सो माझ्या फ्रेंड्सच्या रूममध्ये गेलो आणि तिच्याकडून आम्ही फर्स्ट एडची किट घेतली. ठीक आहे. तर फर्स्ट एडची किट घेतली आणि आम्ही म्हणजे त्याला हे वगैरे केलं आणि आम्ही बाहेर बसलो रूमच्या बाहेर. ओके. तर बाजूच्या रूममध्ये येऊन आम्हाला एक मुलगी विचारते की तुम्ही काय बाथरूममध्ये आता आंघोळ वगैरे करत होता काय. तर आम्ही बोललो आम्ही रूममध्ये तर आलो ना, आम्ही ह्या रूममधून आम्ही फर्स्ट एड किट घेतला आणि आम्ही ह्याला लावलं आणि आम्ही बाहेर बसलो आता.
तर मग आम्ही विचारले की तुला कसला आवाज येत होता. तू बोलते की असं कोणतरी बाथरूममध्ये हसतंय, 2-3 जण हसतायत, खेळतायत पाण्याबरोबर. मी बोललो आम्ही तर भले आम्ही त्यांच्या रूममध्ये गेलेलो, बट आम्ही बाथरूममध्ये गेलोच नाही. आणि ते लोक पण झोपलेले ऑलमोस्ट, म्हणजे बाजूच्या रूमवाले. मग त्यांच्या रूममधून आवाज येत होता असा की हसतंय, कोणतरी खेळतंय पाण्यामध्ये, 2-3 जण एकत्र. मग त्या टायमाला नंतर मग क्लिक झालं असं की ॲक्च्युली मग आम्ही पण आतमध्ये गेलो, आम्ही 2-3. आणि मग आम्ही बघितलं तर तेव्हा तर कायच नव्हतं. म्हणजे असं पूर्ण वॉशरूम जो होता ना त्या हॉटेलमधला, तो पूर्ण असा ड्राय होता. ती बोलते की नाही, मी इथूनच आवाज ऐकला, माझ्याच रूममधून आवाज ऐकला. ती खूप शुअर होती. ती खूप शुअर होती. बोलते मी झोपेत पण नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये होती. बोलतो मोबाईलमध्ये जर मी असं कुठचं हे बघत असेल तर मला आवाज येत असेल तर ते पण नाही. मी नॉर्मली असं फक्त व्हॉट्सॲपवर सर्फ करत होते, कोणाचे मेसेज आले की दिवसभरातून मी म्हणजे फिरत होतो तर कळलं नाही की मी कोणाला मेसेज केला, काय केला, कोणाचा आला आहे काय इम्पॉर्टंट, ते बघत होती. तर असं पण नाही की माझ्या कानात हेडफोन वगैरे आहेत तर मला असं लूपमध्ये ऐकायला येईल. मी शुअर आहे की मला ह्याच बाथरूममध्ये किंवा बाजूच्या बाथरूममधून आवाज येत होता. सो आम्ही बाजूच्या रूममध्ये पण जाऊन कन्फर्म केलं तर त्यांचा पण वॉशरूम पूर्ण ड्राय अँड हे होता. मग खेळत कोण होतं बाथरूममध्ये, त्याची बॅक स्टोरी तर अजून आम्ही बॅक स्टोरी तर आम्ही कन्फर्म नाही केली. बट आम्ही नेक्स्ट डेच आम्ही तिथून मग सोडलं ते हॉटेल. बापरे, हे आवाजाचं पण खूप आहे. म्हणजे हे जनरली लोकांना असे आवाज येतात असं वाटतं की कोणतरी आहे. आणि हॉटेल्स रूम्समध्ये स्पेशली हॉटेल रूम्स म्हणजे आता एक माझ्या फ्रेंड बरोबर असं झालेलं ना की हॉटेल रूममध्ये त्याचा कोणतरी कझिन होता आणि ते लोक नॉर्थला गेलेले. अच्छा. तर ते एक असं अबंडंट जागा होती, आणि त्याच्या बाजूलाच हॉटेल होता. ठीक आहे. तर तिकडं असं होतं ना की ते लोक रूममध्ये झोपायचे ना, तर त्यांना असं वाटायचं की त्यांच्या रूमच्या बाहेर असे आपण बोलतो ना अरेबिक लोकांमध्ये ते नाचतात वगैरे, लेडीज वगैरे, तसे तमाशे चालू आहेत. म्हणजे त्या लोकांमध्ये आपल्यामध्ये तर तमाशे होतात ते, बट त्या लोकांच्या इकडे तसे अरेबिकमध्ये डान्स वगैरे तसं चालू आहे. ओके. मग ते जाऊन विचारायचं तो बाहेर, बट बाहेर तर पूर्ण हॉटेल वेकेंट आहे, कोणच नाही आहे हॉटेलमध्ये. स्टाफ असायचा तो त्यांचा, स्टाफ सोडून पूर्ण हॉटेल म्हणजे होते राहायला रेसिडेंट्स खूप कमी होते, बट फ्लोअरवर कोणच नव्हतं. तर ते बोलले की आमच्या फ्लोअरवर मोजून आम्ही 3 हे होतो, म्हणजे 3 रूम भरलेले होते, बाकी सगळे खाली होते. तर बोलतो खाली रूममधून तर आवाज येणार नाही, आणि एक्स्पेशली जर डान्सचा येत असेल तर बाकीच्या दोघांना पण यायला पाहिजे ना. तर त्यांना येत नव्हतं, फक्त ह्या दोघांनाच येत होता. ते बोलले की आम्हाला हे नाही माहिती. नंतर मग ह्या लोकांनी जेव्हा नेक्स्ट डे खाली गेले ना, तेव्हा ते बोलले की ही बाजूची जी अबंडंट जागा आहे ना, इकडे खूप वर्ष अगोदर म्हणजे राजा फॅमिली राहायची. मग तिकडे असं सगळं तमाशे वगैरे व्हायचे. मग त्यांचे आवाज अजून पण इथे खूप कमी लोकांना ऐकायला येतात. बोलतात की आम्ही स्वतः अजून नाही ऐकलंय, तुम्ही ऐकलं तर तुमचं आहे, बट आम्ही हे ऐकलंय की लोकांना असे आवाज ऐकायला वगैरे येतात करून. आपल्या इकडे तरी भाई ठीक आहे, पण मी जे फॉरेनचे वगैरे स्टोरीज ऐकतो ना, स्पेशली US वगैरे, तिथे तर त्या लोकांबरोबर असं आहे ना, तिथे खूप क्राईम ऑलरेडी खूप घडले आहेत, खूप लोकांना तिकडे मारलंय वगैरे. आणि हॉटेल्स रूम मध्ये खूप लोक तिथे सुसाईड वगैरे पण करतात. अजून पण तिकडे कसं माहितीये की आपल्या इंडियामध्ये खूप पॉप्युलेशन आहे, तिकडे तेवढं नाही. त्या लोकांकडे स्पेस जास्त आहे पण पॉप्युलेशन कमी आहे तिकडे. तर तिथे तर लोकांना खूप एक्सपिरियन्सेस मी ऐकले, स्पेशली हॉटेल रूम्सचे. आणि मी कुठचं मागे बघत होतो, मे बी ऑस्ट्रेलियाचं की कुठचं तरी होतं, एक तिथे तर असं केलं की मे बी इंग्लंडचं, तिथे तर असं एक महल होतं आणि त्या महलाला कन्वर्ट करून त्या लोकांनी हॉटेल बनवले. आणि तिथे तर बऱ्याच लोकांना एक्सपिरियन्स येत असतात. मे बी तेही आपण कधी इन फ्युचर स्टोरी घेऊ. पण मला असं वाटतं ना की आता आपण कुठे जातो आणि असे आवाज येतात आपल्याला किंवा असं वाटतं, तर मला वाटतं ते आपल्याला अट्रॅक्ट करत असतं की तुम्ही या, तुम्ही बघा, आपल्याला बोलवत असतं, किंवा ते आहेत त्यांचं प्रेझेन्स आपल्याला फील करून देत असतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.